माननीय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर माननीय नितीन राऊत साहेबांच्याही मी लक्षात आणून देतो की राज्य सरकारने गेल्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही घोषणा केली होती 75,000 पदभरती करण्याची। मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही 1 लाखपेक्षा जास्त पदांची भरती केलेली आहे, 1 लाखपेक्षा जास्त। त्यामुळे हे सरकार पदभरतीच्या संदर्भात कुठेही त्या ठिकाणी मागे पुढे पाहत नाही। मुळामध्ये आपण 3 प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आजच्या परिस्थितीमध्ये जी काही या ठिकाणी आदिवासी समाजाकरता राखीव असलेल्या पदांवर गैर आदिवासी किंवा ज्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नाही असे कार्यरत असलेले जे लोक आहेत त्यांची संख्या 6,860 आहे। पण या 6,860 ला आता आपण अधिसंख्य पदांवर नेमलेला आहे आणि आदिवासींचं पद मोकळं केलेलं आहे। अधिसंख्य म्हणजे जी पद नसतं एक मिरर पद तयार करतो आपण आणि ते त्या व्यक्तीचं कार्यकाळ संपल्यावर ते पद संपतं, त्यामुळे ते अधिसंख्य पदांवर त्यांना नेलं। ओरिजिनल पद हे आपण मोकळं केलं। या मोकळ्या केलेल्या 6,860 पैकी 1,343 एवढी पदं आदिवासीतनं भरली गेली। उर्वरित पदं भरण्याची वेगवेगळ्या स्टेजेसवर त्या ठिकाणी कारवाई चाललेली आहे। आपण जो दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारला सार्वजनिक बांधकाम विभागाचा, त्या संदर्भात निश्चितपणे माहिती घेण्यात येईल आणि अशा प्रकारे कुठेही पदं गायब झाली असली तर पोलिसांचा वापर न करता जीएडी विभागातूनच ती शोधून काढण्यात येतील आणि ती पदं ही निश्चितपणे भरण्यात येतील। आणि तिसरा प्रश्न आपण जो काही विचारला की रिक्त पदांच्या संदर्भात, तर आता 150 दिवसाचा जो कार्यक्रम राज्य सरकारने दिलेला आहे या कार्यक्रमामध्ये सर्व विभागांना त्यांचा जो काही पूर्ण आकृतीबंध आहे, आकृतीबंध रिवाइज करणे, रिक्रुटमेंट रूल्स रिवाइज करणे, अशा 2 बाबींवर त्या ठिकाणी भर द्यायला सांगितलेला आहे आणि अनुकंपाची भरती करणे, अशा 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत। अनुकंपाची भरती केल्यानंतर किती रिक्त पदं राहतात ते आपल्या लक्षात येईल। त्याकरता कारण आपल्याला माहिती आहे 2008 पासून अनेक अनुकंपाचे पदं या ठिकाणी भरले गेले नाही आहेत, त्यामुळे जी काही अट आहे 5% ती अट देखील शिथिल आपण करतो आहोत आणि अनुकंपाची जी वेटिंग लिस्ट आहे ती पूर्णपणे आपण संपवतो आहोत। त्यासोबत हे जे काही रिक्रुटमेंट रूल्स आहेत, म्हणजे आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्या जो काही आपला पाटबंधारे विभाग आहे, पाटबंधारे विभागामध्ये रिक्रुटमेंट रूल्स हे 1980 चे आहेत। आता 80 नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी बदलली आहे, पीडीएन नेटवर्क आलेलं आहे, त्यामुळे नवीन रिक्रुटमेंट रूल्स त्यांनी तयार करावे। किंवा अगदी पोलिसांचा विचार केला तर आपला पोलीस उपअधीक्षक हे जे पद आहे याचे रिक्रुटमेंट रूल्स 1981 चे आहेत। आता पोलिसांमध्ये सायबर गुन्हे वगैरे अनेक गोष्टी नव्याने आलेल्या आहेत, टेक्नॉलॉजी नव्याने आली आहे आणि म्हणून 150 दिवसामध्ये पहिल्या टप्प्यात रिक्रुटमेंट रूल्स बदलणे आणि ॲक्च्युली सगळ्या विभागांना 2021 पर्यंत आकृतीबंधाला मान्यता घ्यायची होती, पण बहुतांश विभागांनी ती घेतली नाही, त्यामुळे त्यांना तेही कंपल्शन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आकृतीबंध आणि रिक्रुटमेंट रूल्स हे दोन्ही ते 150 दिवसामध्ये हे पूर्ण केल्यानंतर तात्काळ आम्ही विशेष भरती मोहीम सुरू करणार आहोत। त्याच्याकरता तयारी म्हणूनच हे आपण करतो आहोत, कारण आपल्याला हे लक्षात आलं की आपल्या भरतीला वेळ का लागतो, तर जुने आकृतीबंध आणि जुने रिक्रुटमेंट रूल्स असल्यामुळे प्रत्येक भरती कोर्टात चॅलेंज होते आणि यावर्षी केलेली भरती 1.5 वर्ष कोर्टात लढून मग त्यांना आपल्याला त्या ठिकाणी जे काही पदं आहेत ते आपल्याला द्यावे लागतात। त्यामुळे आपण हा प्रयत्न केलेला आहे आणि या माध्यमातून एकदा हा एक्सरसाइज पूर्ण करून मग मेगा भरती आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत।